आमदार महेंद्र थोरवेंनी भूमिका बदलली. कर्जत मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात नाराजीचा स्फोट. तालुका प्रमुख संदेश पाटील यांचा राजीनामा. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक आणि शिंदे गटाचे खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी आमदारांच्या बदललेल्या भूमिकेचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर खालापूर तालुका शिवसेनेत नाराजीचा मोठा स्फोट झाल्याचे चित्र आहे. संदेश पाटील यांच्याप्रमाणे अनेक प्रमुख पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असून आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 2022 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेचा ताबा घेतल्यापासून तालुका प्रमुख म्हणून संदेश पाटील यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सुरुवातीचे 2 वर्ष संपूर्ण तालुक्यात दुचाकीवर फिरून संदेश पाटील यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असताना विधान परिषद निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी आपली भूमिका बदलत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव आणि विधान परिषदेचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा दिल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. संदेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तालुक्यातील अन्य प्रमुख पदाधिकारीही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. संदेश पाटील यांच्या राजीनाम्याची दखल अद्याप आमदार महेंद्र थोरवे किंवा पक्ष नेतृत्वाने घेतली नसली तरी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या पाहून संदेश पाटील यांना थेट अमेरिकेतून फोन आला आणि त्यांनी राजीनामा का दिला अशी चौकशी करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आपण ज्याला अफजल खान बोलायचं त्यासोबत कसं जायचं सोबत. आपण एखाद्या माणसाला अफजल खान बोलायचं आणि त्यानंतर आपण कसं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजायचं. रुपेश दादा ऐका, तुम्ही जो मला अमेरिकेतून मला जो फोन केलात ना, मला खूप अभिमान वाटला. बाबा अमेरिकेतून माझी दखल घेतली, खूप खूप धन्यवाद की माझी दखल तुम्ही अमेरिकेतून घेतली. परंतु माझी दखल ही कर्जत आणि मुंबईवरून घेतली नाही की आपण एखाद्याच्या विरुद्ध म्हणजे पोटतिडकीने बोलावं की विरोधामध्ये आणि त्याच्यासाठी संघर्ष केला त्यांनी साहेब आपल्या विरुद्ध भूमिका मांडावी हे मला पटलं नाही. म्हणजे आपली भूमिका आपली नाही ना कसं आहे साहेबांच्या बरोबर तुम्ही एवढं काम केलं. आता आम्ही बघितलं आमदारकीला वगैरे केवढे धावलात तुम्ही. साहेबांशी काय बोलायचं ना, साहेब नक्कीच केलं असतं काहीतरी. नाही, साहेबांनी जे काही भूमिका मांडली त्यासोबत आम्ही सक्षम राहिलो. म्हणजे एवन म्हणजे निवडणुकीमध्ये आम्ही 2 तास फक्त झोपलो आणि साहेबांनी निवडण्यासाठी प्रयत्न केला का तर तटकरेंनी ची भूमिका साहेबांनी मांडली विरोधामध्ये म्हणून आम्ही साहेबांच्या सोबत कायम राहिलो. मी आज तालुका प्रमुख जे जे आमदार साहेब बोलले ते केलं. परंतु आपण एखाद्या माणसाला अफजल खान बोलायचं आणि त्यानंतर आपण कसं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजायचं आणि तटकरे सोबत आपण आश्चर्यचकित झालो. म्हटलं की मी आश्चर्य माझं कसं इकडे आपल्याकडे दिवस असलं गेली रात्र. काल मी बातमी ऐकायला विचारित झालो. म्हटलं एवढा मोठा माणूस एवढा चांगला कार्य करता, म्हटलं असं का झालं म्हणून जास्त फोन केला, दुसरं काय नाही. अहो एक काही नीतिमत्ता असते बरोबर ना, एक विचार असतात, त्या विचारांशी आपण कटिबद्ध असतो. बरोबर आहे. आपण हिंदुत्ववादीचा प्रश्न उपस्थित केला म्हणजे हिंदुत्ववादीचा जर विचार मांडले आपण दुसऱ्या विचारामध्ये आपण सामील होऊच शकत नाही ना. खरी गोष्ट आहे. बरोबर. आपण ज्याला अफजल खान बोलायचं त्यासोबत आपण कसं जायचं. अन्याय हा माझ्यावर नाही, हा अन्याय हा सर्वसामान्य शिवसैनिकांवर आहे की ज्यांनी राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढले, राष्ट्रवादीच्या विचारांच्या विरुद्ध लढले. त्या विचारांना सोबत आपण घेऊन कसं जायचं हा विचार मी मांडला. आपण कोणत्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका संदेश पाटील यांनी घेतली आहे. आम्ही संघर्ष करायचा आणि यांनी स्वार्थासाठी तडजोडी अशा शब्दात संदेश पाटील यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी शिंदे सेनेत मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.